गोंदू अशोक खरातच्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 6 तास एसआयटी चौकशी. खरात सोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. अमेरिकेमधल्या एप्स्टीन प्रमाणे खरातला मारलं जाईल, नाना पटोले यांचा मोठा दावा. तर खरातच्या प्रकरणामध्ये समावेश असणाऱ्या 4 मंत्र्यांची नावं जाहीर करण्याची देखील मागणी. पुण्यामध्ये नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. चिमुकलीला न्याय मिळावा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. हजारो पुणेकरांचा मोर्चामध्ये सहभाग. केंद्र सरकारच्या ओबीसी यादीमधल्या क्षुल्लक चुकांचा मोठा फटका. 27 ओबीसी जातीतले 2 कोटींपेक्षा अधिक लोक आरक्षणापासून वंचित. हिंदू धर्मामध्ये राहायचं की नाही असा संतप्त सवाल. यंदा अंदमानामध्ये मान्सून लवकर धडकण्याची चिन्ह. बंगालच्या उपसागरामधल्या कमी दाबामुळे मान्सूनला चालना, स्कायमेटचा अंदाज. पालघरमधल्या डहाणू तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कातकरी पाड्यावरती गुरांसाठी असलेल्या डबक्यामधून पाणी पिण्याची वेळ. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. धाराशिवच्या भूममध्ये 1 किलो कांद्याला 1 रुपयांचा भाव. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिला. अभिनेता जोसेफ विजय यांनी घेतली तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राहुल गांधींची देखील उपस्थिती. मुख्यमंत्रीपद स्वीकारताच विजय यांनी घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.